काँग्रेस हा सोनिया गांधी, राष्ट्रवादी हा शरद पवार आणि शिवसेना हा उद्धव ठाकरे यांच्या मालकीचा पक्ष आहे. भाजप मात्र कोणाच्या मालकीचा नाही तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे मत माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी व्यक्त केलं. कमळावर बसून लक्ष्मी येत असते, त्यामुळे निधी न्याय मिळणार आणि विकास पण होणार, तो फक्त भाजपकडूनच, असा दावाही आमदार सुरेश खाडे यांनी केला. मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे बोलत होते. यावेळी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ, ज्येष्ठ नेते जयश्रीताई पाटील, नीताताई केळकर, स्वातीताई शिंदे, सो सुमनताई सुरेश भाऊ खाडे, सो मंजिरीताई सुधीरदादा गाडगीळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे, नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेवक गणेश माळी, बाबासाहेब आळतेकर, फारुख जमादार, चैतन्य भोकरे यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपातून पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नितेश कांबळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर पवन दोरकर आणि भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्षपदी सोनू चितोडिया यांची निवड जाहीर करण्यात आली. तर महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष स्वातीताई खाडे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, ओबीसी मोर्चाचे हर्षल फल्ले, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शांतीनाथ कर्वे यांनी आपल्या कार्यकारिणी जाहीर केल्या. आंबेडकर चळवळीचे नेते आणि MIM पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे, राष्ट्रवादीचे नेते दिगंबर जाधव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल आमवटवणे, राष्ट्रवादीचे पप्पू कोळेकर, शिवसेनेचे अमोल वळसंग, RPIचे सुमित कांबळे, पंचायत समितीचे माजी सभापती मसाजी कांबळे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अब्दुल रजाक मुजावर यांच्यासहित विविध पक्षातील 2000हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक निरंजन आवटी यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. आमदार सुरेश भाऊ खाडे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी निरंजन आवटी यांना शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारला आणि जे पक्षामध्ये आले त्यांना मी आश्वासित करतो की तुम्हाला ह्या पक्षामध्ये न्याय मिळतो, कारण हा पक्ष कोणाच्या मालकीचा नाही आहे. तसा राष्ट्रवादी शरद पवारचा, शिवसेना उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे किंवा आता एकनाथ शिंदेचा, त्यामध्ये पुन्हा दुसरे पक्ष सगळे आहेत ते सगळे मालकाचे आहेत. काँग्रेस सोनिया गांधीचा असं सगळं, पण भाजप पक्ष हा फक्त कार्यकर्त्याचा पक्ष आहे आणि तो कार्यकर्त्याचा पक्ष वाढवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करायची आहे. त्यासाठी जम्बो एक कार्यकारिणी एक सादर झाली आजमध्ये आणि जम्बो पक्षप्रवेश झालेला आहे. त्यामुळे सर्वांना माझ्या शुभेच्छा. कमळ आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत पडले कमळावर लक्ष्मी बसून येते, त्यामुळे विकास होईल इथंच, आपल्याला न्याय मिळेल पण इथंच. त्यामुळे सगळा पक्षप्रवेश मोठ्या संख्येने व्हायला लागलेला आहे. मिरज विधानसभा क्षेत्राचे आजपर्यंत ज्यांनी सुजलाम सुफलाम अशा परिस्थितीत मिरज तालुक्याला मतदारसंघाला जे सुखाचे सुगीचे दिवस आणले ते आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडे साहेब, नामदार माजी पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेब तसेच माननीय देवाभाऊ यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे की जसा विठ्ठल पंढरपुरात आहे तसा मिरज विधानसभा मतदारसंघात सुद्धा एक सुरेश भाऊंच्या रूपाने विठ्ठल आहे, पण या विठ्ठलाच्या भोवती एक बडवा फिरत होता. त्यामुळं आम्हाला विठ्ठलाला भेटच करण्याची संधी कधी मिळाली नाही आणि जसा तो विठ्ठलाच्या भोवतीचा बडवा निघून गेला तशी चांगली लोक भाऊंना भेटायला, भाऊंच्या सोबत काम करायला इच्छुक व्हायला लागली. त्यामुळं आम्ही सुद्धा गेली 10-12 वर्ष भाऊंना राजकीय विरोध केला, पण भाऊंचा माझा वैयक्तिक कधी संपर्क आला नव्हता. ज्या वेळेला भाऊंना भेटलो त्यावेळेला मला सुद्धा पश्चाताप झाला की इतक्या चांगल्या व्यक्तीला आपण विनाकारण टीकेचं टार्गेट करत होतो. त्यामुळं भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाकडं आंबेडकरी समाजाला महाराष्ट्रातल्या कसं खेचता येईल, कारण महाराष्ट्रामध्ये बौद्ध समाजामध्ये एक असं मनुवादी आहे भाजप, भारतीय जनता पक्ष जातीयवादी आहे, अशा पद्धतीचं रुजवलं जातंय. पण निश्चितपणानं भाऊनी आणि पडळकर साहेबांनी मला जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समाजामध्ये निश्चितपणानं आम्ही ब्रेन वॉश करण्याचं काम करू. आम्ही मिरज शहरामध्ये, मिरज तालुक्यामध्ये पूर्वीपासून भाजपचं काम करत होतो आणि काम करत राहिलोय. परंतु मध्यंतरी महानगरपालिकेला मला थोडं डावलं गेलं
मग मला नाही लागत दुसऱ्या पक्षात जाण्याचा भाग पडला. परंतु ह्या कालावधीत सुद्धा त्यानंतर पोरकं आम्ही राहिलो, बाजू राहिलो. परंतु आदरणीय सुरेश भाऊ खाडेने परत बाबा कामाचा एक कार्यकर्ता आहे, काम करणार आहे, आपल्या भागात काम करतोय म्हणून परत मला बोलून त्यांनी सांगितलं की तू काम करत राहा, जनतेचं काय लागेल ते मला सांग, कुठला फंड लागतो मला सांग, फक्त जनसेवेसाठी काय लागणार ते मला सांग, मी काम करायला तयार आहे. असं आदरणीय सुरेश भाऊ खाडेने मला आमच्याकडून कुठलीही दुजाभावना न ठेवता, आम्ही इतर पक्षात गेलो तेही कुठलं कारण न ठेवता आमच्यावर त्यांनी प्रेम दाखवलं, आम्हाला बोलवलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही काम करा. येणाऱ्या भविष्य काळात आदरणीय सुरेश भाऊ खाडे व सुशांतदादा खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वार्ड क्रमांक 3, 2, 4 ह्या भागात अत्यंत चांगलं काम करू. भारतीय जनता पक्षात आज प्रवेश सोहळा झाला. त्या सोहळ्यासाठी सुरेश भाऊनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. सुरेश भाऊंच्या माध्यमातून कामाचा विकास पूर्ण भागात चांगला झालेला आहे. त्याच्याशी आम्ही त्यांच्या कामाशी एकनिष्ठ होऊन परत आम्ही काँग्रेस पक्षातनं त्या भाजपमध्ये जे आलो ते काँग्रेस पक्षात ताळमेळ नाही त्या पक्षात. आता पक्षाला पद दिलं पण पदाचा त्या काय वापर करता आला नाही आणि विकासाचं काम भाजपकडेच आहे. ती विकास भाजपच करू शकणार आहे. त्यामुळे आम्ही या भाजप पक्षाशी एकनिष्ठ राहून इकडेही एकनिष्ठ होतो पण इकडेही एकनिष्ठ राहून आम्ही आमचं जे उरलेलं काम आहे ते एकनिष्ठीनं करू एवढंच मी बोलतो.